हॅलो बच्चो, मी पूजा चव्हाण तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत बेरीज व वजाबाकी कशा प्रकारे करायची 4 अंकी 5 अंकी संख्यांची। तर याच्या पहिले मी व्हिडिओला सुरुवात करू, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत जी दिलेली बेल आयकॉन आहे त्याला दाबून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या मित्राजवळपास जे कोणी मित्र असेल त्यांना शेअर करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आपला धडा तिसरा, बेरीज व वजाबाकी। बेरीज म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲडिशन। तर उजळणी करूया। एक उदाहरण दिलं इथं आपल्याला, पुढील उदाहरण अभ्यासा। क्रिकेटच्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,556 व दुसऱ्या दिवशी 14,978 तिकिटा विकल्या गेल्या, तर एकूण किती तिकिटा विकल्या गेल्या? इथं आपल्याला संख्या पण दिली आहे, एकूण 48,434 तिकिटा विकल्या गेल्या। तर आपण इथं पहिल्या दिवशी जे तिकिटा विकल्या होत्या 23,556 ते लिहिल्या। दुसऱ्या दिवशी ज्या तिकीट विकल्या त्याची संख्या लिहिली 14,978। दोघांची बेरीज केली, 6 मध्ये 8 मिळवले तर आपल्याला भेटतात 14। 14शी तर आपण 4 लिहिले, त्या हच्याला दिलं 1, तर 6 आणि 7 म्हणजे होतात 13। 13मधून आपण इथं 1 लिहिले, हच्या दिला 1। 5 आणि 9 होतात 14, तर 14शी आपण 1 लिहिला, हच्याला दिला 1। 4 आणि 4 झाले 8, 2 आणि 1 झाले 3। तर अशा प्रकारे या संख्येची बेरीज केली आणि आपल्याला जी संख्या भेटली ती म्हणजे 38,434। तर इथं आपल्याला एक उदाहरण संग्रह दिला आहे, तर चला पाहूया उदाहरण संग्रह। उदाहरण संग्रह, खालील बेरीज करा। इथं 4 संख्या दिल्या आहे, त्या 4 संख्याची आपल्याला बेरीज करायची आहे आणि उत्तर काढायचे। तर चला तर पाहूया 4 संख्याची बेरीज आणि उत्तर। जसं तुम्ही इथं पाहतात मी 4 संख्या लिहून घेतल्या आहे, त्याची बेरीज आपल्याला करायची आहे। तर पाहूया पहिली संख्याची बेरीज। तर इथं आपल्याला दिलेलं आहे बेरीजमध्ये सर्वात पहिली संख्या आहे 40,722 आणि दुसरी संख्या आहे आपली 13,819। या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर चला तर पहिले करूया। 9 मध्ये आपण 2 मिळवले तर किती होतात? 11। तर 11शी इथं लिहू आपण 1 आणि याच्या हच्याला देऊ 1, तर हच्याला 1 दिला, तर 1 आणि 2 झाले 3, 3 आणि 1 झाले 4। तसंच इथं करू, 8 आणि 7 किती होतात? तर 8 आणि 7 झाले आपले 15, तर 15शी इथं लिहू आपण 5, हच्याला देऊ 1, तर हच्याला 1 दिला आणि 1 आणि 3 झाले आपले 4 आणि 4 आणि 1 झाले आपले 5। तर आपली टोटल संख्या झाली 54,541। अशा प्रकारे आपला प्रश्न पहिल्याचा बेरीज। तर करूया दुसऱ्याची बेरीज। 7 आणि 8 किती होतात? तर काउंट करायचे। तर आपण अशा प्रकारे काउंट करू शकतो। इथं पहिले आपण 7 रेषा काढून घेऊया। 1 2 3 4 5 6 7, 7 रेषा काढल्या। आता 8 रेषा काढूया। 1 2 3 4 5 6 7 8 काढल्या आपण दोन्ही रेषा। आता त्या सगळे रेषा एकदमाने काउंट करूया, एका दमाने मोजूया। जसे की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आले किती आपली बेरीज? 15। तर 15शी आपण इथं 5 लिहायचे, हच्याला द्यायचा 1, तर हच्याला दिला आपण 1, तर हे 1 आणि हे 2 झाले 3। 3 मध्ये 4 मिळवल्यावर किती संख्या भेटते आपल्याला? तुम्ही परत अशा रेषा काढायच्या आणि ते काउंट करायचं आहे। तर आपल्याला इथं भेटतात 3 आणि 4 7, तर इथं आपण 7 लिहूया। इथं आहे 4 आणि 6, तर 4 आणि 6 होतात 10, तर 10शी आपण लिहूया 0, हच्याला देऊया 1, तर 6 आणि 1 झाले 7 आणि तर इथे लिहू आपण 7, कारण की 0मध्ये कोणतीही संख्या मिळवली तर परत आपल्याला तीच संख्या भेटते। तर इथं 7 प्लस 0 तो 7च ही संख्या आपल्याला भेटणार। 5 आणि 1 झाले किती? 6। तर अशा प्रकारे आपला एक प्रश्न दुसरा। प्रश्न तिसरा, इथं आपल्याला संख्या दिली आहे तर 64,027 आणि 28,409। तर दोन्ही संख्येची बेरीज करायची आहे। तर बेरीज करूया। 9 आणि 7 आपल्याला काउंट करायचे आहे। तर आपण अशा प्रकारे तुम्ही रेषा पाडून काउंट करू शकता किंवा मग आपल्या बोटावर तुम्ही पण मोजू शकता। 9 मध्ये आणखीन 7 मिळवायचे तर किती होतात? तर इथं होतात 16, तर 16ची आपण लिहू 6, ह्याच्याला देऊ 1, तर 1 आणि 2 झाले 3। 3 मध्ये 3 बेरीज 0 केले तर आपल्याला 3च भेटते आणि इथं झाले 4, 0 आणि 4ची बेरीज म्हणजे 4,
आत्ताच सांगितलं मी 0-16 आपण कोणत्याही संख्येसोबत बेरीज केली तरी आपल्याला भेटते ती दुसरी संख्या भेटत नाही. तर आपल्याला जी संख्या आपण बेरीज करतो तीच संख्या भेटते. तर म्हणजे इथं आपल्याला भेटली 4. 4 आणि 8 झाले किती? तुम्ही काउंट करा आणि मला सांगा. 8मध्ये आपण 4 मिळवले तर किती होतात? 12. 12शी इथं लिहू आपण 2, हत्साले लिहू 1. अशा प्रकारे. तर 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. तर अशा प्रकारे झाले आपलं तिसऱ्याची बेरीज. आता करूया चौथ्याची बेरीज. चौथ्याची बेरीज करू. इथं लिहून घेऊ आपण 6. बेरीजमध्ये येतं 6. 4 आणि 1 झाले 5. 5 आणि 2 झाले 7. 8 आणि 3 किती होतात? तर 11. तर लिहू 11शी 1, हत्साला देऊ 1. 1 आणि 3 झाले 4. 4 आणि 2 किती होतात? 6. तर अशा प्रकारे आपल्या उदाहरण संग्रह 7चे चारही याची बेरीज उत्तर. 6 व 7 अंकी संख्याची बेरीज जर करायची तर कशी करायची ते पाहूया. मागील इयत्ता 5 अंकापर्यंतच्या संख्येची बेरीज कशी करायची हे आपण पाहिले आहे. 5 अंकाची बेरीज कशी करायची हे आपण मागच्या वर्षी पाहिले आहात. याच पद्धतीने 5 पेक्षा अधिक अंक असलेली संख्येची बेरीज करता येते. जी पद्धत आपण तिथं वापरली त्याच पद्धतीने इथं पण आपण तीच पद्धत वापरून आपण 5 आणि 7 अंकी संख्येची बेरीज करू शकतो. तर इथं एक बेरीज दिलेली आहे आपल्याला. 1,43,057 आणि 4,21,689. तर इथं आपल्याला जी व्हॅल्यू दिली आहे तर ती व्हॅल्यू जी आपण इथं एकक, दशक, शतक, स्थान म्हणून बॉक्स बनवला. त्या बॉक्समध्ये सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या. जसे की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष अशी स्थान लिहिले आणि त्याच्या व्हॅल्यू आपल्याला ज्या स्थानावर ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू आपण इथं लिहून घेतल्या एकक, दशक स्थानावरच्या. आता याची करायची आहे आपल्याला बेरीज. 7 आणि 9 होतात 16. तर 16शी लिहिले आपण 6. त्याचा हच्चा दिला इथं एक वरती. तर 6 इथं एक हच्चा वर. 5 इथं 6 आणि 5 आणि 1 झाले 6. 6 आणि 8 होतात 14. 14 म्हणून इथं 4 लिहिले. हच्च्याला दिला इथं वर तर 1. तर हा 1 आणि हा 6 झाले 7 म्हणून इथं आपण 7 लिहिला. आणि इथं 3 आणि 1 झाले 4. इथं 4 आणि 2 झाले 6. तर 4मध्ये 1 मिळवलं झाले 5. तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायची आहे. एकक, दशक असे स्थान लिहायचे आणि त्या स्थानामध्ये त्या ज्या संख्या दिल्या आहे आपल्या ज्या स्थानावर जी संख्या आहे ती संख्या लिहायची आणि त्या संख्येची आपल्याला बेरीज करायची. तर अशा प्रकारे हे दुसरा पण एक्झाम्पल केलेला आहे इथं. तसे तुम्ही पाहू शकता. 26,42,073, 7,39,478. तिथं एकक स्थानी, दशक स्थानी, शतक स्थानी, हजार, 10,000, लक्षस्थानी सगळ्या संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्याची ज्या संख्येचे स्थान ज्याच्यावर त्याच्या स्थानावर ती संख्या लिहिली आहे. जसं इथं दशलक्षस्थानी 2 आहे म्हणून इथं 2 लिहिलं आहे. लक्षस्थानी 6 आहे म्हणून इथं 6 लिहिलं आहे. इथं 10,000 स्थानी 4 आहे म्हणून इथं 4 लिहिलं आहे. हजार स्थानी 2 आहे म्हणून इथं 2 लिहिलं आहे. शतक स्थानी 0 आहे म्हणून इथं 0 लिहिलं आहे आणि दशक स्थानी 7 आहे म्हणून इथं 7 लिहिलं आहे आणि एकक स्थानी 3 आहे म्हणून 3 लिहिलं आहे. तशाच प्रकारे ही पण संख्या त्याच्या स्थानावर लिहिली आहे आणि याची आता बेरीज करायची. तर 8 आणि 3 होतात 11. तर 11 म्हणून इथं आपण लिहिले 1. हच्च्याला दिला आपण वरती 1. 7 आणि 7 14. 14मध्ये 1 मिळवल्यावर झाले 15 म्हणून इथे लिहिले 5 आणि हच्च्याला दिला वरती 1. हा 1 आणि हा 4 झाले 5. इथे लिहिला आपण 5. तशाच प्रकारे 9 आणि 2 होतात 11. तर म्हणून इथे लिहिला 1. हच्च्याला दिला 1. तर हे 4 आणि 3 झाले 7 आणि 7मध्ये हा 1 मिळवला म्हणजे 8 झाले. 6 आणि 7 झाले 13. 13 म्हणून इथं 3 लिहिले. हच्च्याला दिला 1. तर हा 2 आणि हा 1 झाले. 2मध्ये 1 मिळवल्यावर भेटते आपल्याला 3 म्हणून लिहिले 3. तर अशा प्रकारे आपली बेरीज आलेली आहे दुसऱ्या प्रश्नाची. उदाहरण तिसरा उदाहरण दिलं आहे आपल्याला. इथं 3 संख्या दिलेल्या आहे आपल्याला. त्यांची बेरीज कशा प्रकारे करायची. 3 संख्या एका दमाने दिल्या त्याची बेरीज कशी मांडायची ती इथं मांडलेली आहे. तर दिलेली आहे आपल्या 3,12,469 बेरीज 758 बेरीज 24,092. तर इथं जी संख्या दिली आहे ती आपली संख्या पहिली संख्या लिहून घेतली आपण 3,12,469. त्याच्यानंतर ही जी संख्या आहे त्याच्या स्थानानुसार लिहिली आपण एकक, दशक, शतक, स्थान. तर एकक, दशक, शतक स्थानावर ही संख्या इथं लिहिली. तशाच प्रकारे ही पण संख्या एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा स्थानावर लिहिली आणि या संख्येची आपण बेरीज केली. तर आपल्याला बेरीजमध्ये जे ॲन्सर उत्तर भेटले ते आहे 33, 73, 19. तर अशा प्रकारची आपल्याला संख्या भेटली 3,63,000
37,319 ही या सगळ्या संख्येची बेरीज केली. जसं पहा 9 आणि 8 झाले किती 17, 17 आणि 2 19, 19ची लिहिलं इथे 9, हच्च्याला दिला 1, 7 हच्च्याला दिला 1, तर 10 आणि 11 झाले किती 21, तर 21ची लिहिलं इथे 2, हच्च्याला दिला 2, तर 6 आणि 7 झाले 13, तर इथं 13चे 3 लिहिले, हच्च्याला दिला 1, तर 3 आणि 4 झाले 7, हच्च्याचा 1 आणि हे 2 झाले 3 आणि हा 4 म्हणून झाले 7, 2 आणि 1 झाले 2 आणि 1 झाले 3, हा 3 जसंच्या तसं. तर अशा प्रकारे याची बेरीज केली. तशाच प्रकारे या संख्येची सुद्धा बेरीज केली तर आपल्याला दिले 64, त्याच्यानंतर 409, त्याच्यानंतर 5,13,728. संख्या जशी दिली आहे तशी संख्या आपल्याला मांडायची आहे. जसं इथं 64 दिले होते फक्त एकक आणि दशक स्थान, त्याच्यानंतर दिले आपल्याला शतक स्थानापर्यंत. तर आपण ती संख्या आपण तशाच प्रकारे मांडणी केली. पहिले एकक स्थान लिहिले, नंतर दशक स्थान लिहिले, नंतर शतक स्थान लिहिले. त्याच्यानंतर जी तिसरी संख्या दिली आहे ती एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. तर अशा स्थानावर संख्या लिहिली आणि त्याची सगळ्याची बेरीज केली. तर बेरीज केल्यावर आपल्याला जी संख्या भेटली ती आहे 5,14,201. तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करत जे जसं संख्या दिली आहे तशी संख्या लिहायची, पण त्या संख्येला त्याचे स्थानानुसार लिहायचे. एकक, दशक, शतक जे स्थान असतील त्या स्थानानुसार त्या संख्या लिहायची आणि त्याची बेरीज करत जायची. तर हे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. उदाहरण संग्रह 8. उदाहरण संग्रह 8. तर जसं उदाहरण संग्रह 8मध्ये आपल्याला 10 संख्याची बेरीज, 10 नंबरची संख्या म्हणजे दिली आहे, 10पर्यंत संख्या दिल्या आहे. त्या सगळ्या संख्याची बेरीज करायची. जसं पहिल्या नंबरवर संख्या दिली आहे आपल्याला 42,311, बेरीज 65,36,624. तर या संख्येची बेरीज आणि करायची आपल्याला. तर जसं तुम्ही पाहतात इथं मी संख्या लिहून घेतलेली आहे. जी आपली पहिली संख्या आहे ती लिहून घेतली आहे. आता करूया याची मांडणी करूया आपण. जसं इथं लिहिते मी 42, 3 आणि हे 11, हे इथं संख्या लिहून घेतली आपण पहिलीवाली. आता दुसरीवाली संख्या लिहू. तर जसं इथं एकक स्थानी 4 आहे म्हणून इथं एकक स्थानी 4, इथं दशक स्थानी 2 आहे म्हणून इथं 2, इथं शतक स्थानी 6 आहे म्हणून इथं 6, इथं हजार स्थानी 6 आहे, जसं हजार स्थानी 3 आणि हा लक्ष आणि हा दशलक्ष. तर अशा प्रकारे संख्येची मांडणी करत जायची आहे आपल्याला. इथं संख्येची मांडणी केली. आता आपण करूया याची बेरीज. 4 आणि 1 होतात 5, 2 आणि 1 होतात, 2 मध्ये 1 मिळवल्यावर भेटते आपल्याला 3, 6 मध्ये 3 मिळवल्यावर भेटते आपल्याला 9 आणि 6 मध्ये 2 मिळवल्यावर भेटते आपल्याला 8, 4 मध्ये 3 मिळवल्यावर भेटते 7 आणि हा 5 आणि हा 6. तर अशा प्रकारे झाली आपल्या पहिल्या संख्येची बेरीज. तुम्हाला ही अशा प्रकारे जमत असेल तर तुम्ही संख्याचे पहिले रेषा पाडू शकता. जसं इथं पहा 6 रेषा, 1 2 3 4 5 6, ह्या 6 रेषा पाडल्या आपण. आता या 3 रेषा पाडूया, 1 2 3. आता या सगळ्या रेषा आपण मोजल्या तर 1 2 3 4 5 6 7 8 9. तर 9 भेटले आपल्याला जसे तसं. तर तुम्ही अशा रेषा पाडून सुद्धा हे अशा बेरीज करू शकता किंवा मग हाताच्या बोटावर सुद्धा मोजू शकता. तुम्हाला येतच असेल. तर अशा प्रकारे आपलं पहिल्याचं उत्तर. दुसरी संख्या आहे आपली 3,17,529 प्लस बेरीज 8,04,613. तर ही संख्या आपण पहिले लिहून घेऊया. 3 1 7 5 2 9. आता ही संख्या याच्या एकक स्थान दशक स्थानानुसार लिहूया. 3 1 6 4 0 8. आता ही संख्या लिहिली आपण. आता करूया याची बेरीज. 9 मध्ये 3 मिळवल्यावर किती भेटते तर तुम्ही इथं रेषा पाडू शकता. पहिले 9 पाडू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ह्या 3 1 2 3. आता ह्या सगळ्या संख्या एकदमानं मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर इथं 12 आले. तर इथं लिहूया 2, इथं लिहूया 1. तर हे 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. ते हे 5 आणि 6 होतात 11. तर इथं लिहूया 1, इथं हच्च्याला देऊया 1,
7 आणि 1 होतात 8. 8मध्ये आपण 4 मिळवल्यावर किती संख्या भेटतात तर आपण पाहून घेऊया. जसं पाहूया 1 2 3 4 5 6 7 8. ह्या 8 रेषा आणि आता 4 रेषा 1 2 3 4. आता सगळे रेषा मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 भेटते. तर इथं लिहूया 2. इथं देऊया हच्चाला 1. 1 आणि 1 झाले 2. तर 2 आपण कोणतीही संख्या 0मध्ये मिळवली गेली आपल्याला तीच संख्या भेटते. तर इथं 2 आहे. तर इथं आपण 2 लिहून घेऊया. इथं 8 आणि 3 किती होतात तर आपण लिहूया. तर 8 रेषा काढून घेऊया. जसे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 2 3. आता या सगळ्या रेषा मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर 11 भेटतात. तर इथं लिहून घेऊया 11. तर अशा प्रकारे आपल्या दुसऱ्याचं उत्तर. तिसरा प्रश्न, याची मी इथं मांडणी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता सगळी मांडणी केलेली आहे. आता करूया याची बेरीज. तर 8मध्ये आपण 6 मिळवल्यावर किती भेटते तर जसं आपण रेषा काढतो तशा काढून घेऊ. 8 रेषा 2 3 4 5 6 7 8. ह्या 8 रेषा. आता ह्या 6 रेषा 1 2 3 4 5 6. आता ह्या आपण मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर 14 झाले. तर 14 आले म्हणून इथं 4 लिहायचे आणि हच्च्याला द्यायचा 1. तर हच्च्याला 1 दिला. आपण 4 आणि 4 8 होतात. 8मध्ये हा 1 मिळवले भेटले आपल्याला 9. 7 आणि 7 14 होतात. तर 14शी लिहायचे इथं 4. हच्च्याला द्यायचा 1. हे 2 आणि हे 3 झाले 5. तर 5मध्ये 1 मिळवल्यावर भेटते 6. तर इथं लिहू 6. 8 आणि 4. तर 8मध्ये समजा आपण 4 मिळवले तर किती संख्या भेटते आपल्याला तर काउंट करा. 8 घ्या आणि 8मध्ये 4 मिळवा. भेटले 12. 12शी इथं लिहूया 2. हच्चाला देऊया 1. तर 4मध्ये आपण समजा 2 मिळवले तर आपल्याला भेटते किती 6. 6मध्ये 1 मिळवल्यावर किती भेटणार 7. तर इथं 7 लिहूया आणि हे इथं हा 1 जसंच्या तसं. तर अशा प्रकारे झाले प्रश्न तिसऱ्याचं उत्तर. तर पाहूया समोर चौथा. तर चला करूया याची बेरीज. 6 आणि 8 14 भेटतात. इथं 4 लिहूया. इथं 1 लिहूया. तर 5 आणि 3 8. 8 आणि 1 झाले 9. 6मध्ये 6 + 0 केले तर आपल्याला संख्या भेटते 6. आणि 9मध्ये 2 मिळवल्यावर भेटते आपले 11. तर 11शी लिहूया इथं 1. हच्चाला देऊया 1. हे 3दा 1 झाले तर लिहूया इथं 3. 4मध्ये 3 मिळवल्यावर भेटते आपल्याला 7. तर 2मध्ये 2 मिळवल्यावर भेटते 4. तर अशा प्रकारे झाली आपली बेरीज चौथी. आता पाहूया पाचवी. जसं तर पाचवीमध्ये आपल्याला 3 हे दिलेले आहे. 2665 प्लस 71,209 प्लस 5,03,789. तर हे तिन्हीची मांडणी अशा प्रकारे करायची. पहिली संख्या लिहिली. नंतर दुसरी संख्या लिहिताना डावीकडून आपल्याला डावीकडे जायची आहे संख्या लिहत. तर आपण डावीकडे संख्या लिहत गेलो तर एकक स्थानी 9, दशक स्थानी 0, शतक स्थानी 2, हजार स्थानी 1 आणि 10,000 स्थानी 7. अशा प्रकारे ही वाली पण संख्या आपण अशाच प्रकारे लिहिली. इकडल्या साईडला लिहिली, डावीकडे लिहिली संख्या. आता करूया याची तिन्ही संख्येची बेरीज. 9 आणि 9 होतात 18. तर 18मध्ये आपण 4 मिळवल्यावर किती भेटते तर आपण 4 रेषा काढून घेऊया. पहिले 1 2 3 4. 9 9 18. 18 आणि ह्या 4 मोजा. 19 20 21 22. तर 22 झाले. तर 22 झाले तर इथं लिहूया 2. हच्च्याला देऊया 2. तर 5 आणि 2 किती होतात. 5मध्ये आपण समजा 2 मिळवले ते 7 होतात. तर 7मध्ये 8 मिळवल्यावर किती होतील 15. तर 15शी लिहूया इथं 5. हच्चाला देऊया 1. 6 आणि 1 झाले आपले 7. 7मध्ये आपण समजा 2 मिळवले किती भेटतात आपल्याला 9. तर 9मध्ये आपण आणखीन 7 मिळवूया. तर 9 आपण 7 रेषा लिहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. हे होते आपले 9. आणि 9 आणि ह्या समोरच्या 7 रेषा काउंट करूया. 10 11 12 13 14 15 16. 16 भेटले. 16ची लिहूया इथं 6. हच्चाला देऊया 1. 2 आणि हा 1 झाला 3 आणि हा 1 4. 4 आणि 3 झाले 7.
हा 7 जशाच्या तसं आणि हा 5 जशाच्या तसं. अशा प्रकारे आहे प्रश्न 5चं उत्तर. याची मांडणी आपल्याला पहिल्या संख्येची मांडणी करून घ्यायची, नंतर दुसऱ्याच्या संख्येला आपण डावीकडे मांडत जायचं आहे, तसंच तिसरी संख्या डावीकडे मांडत जायची आहे आणि त्याची बेरीज करत जायची आहे. आता पाहूया प्रश्न 6चं उत्तर काय भेटू शकते. तर हा 6 मी याचीसुद्धा मांडणी तशाच प्रकारे केली आहे. इकडं डावीकडे लिहिलेल्या सगळ्या संख्या, त्याची आता आपण बेरीज करून घेऊया. 9मध्ये जर समजा आपण 6 मिळवलेले भेटते आपल्याला 15. 15मध्ये 4 मिळवल्यावर किती भेटतं, तर 4 रेषा काढून घेऊ. 1 2 3 4 आणि हा आहे 15. 15 16 17 18 19. तर 19 देऊया इथं 9, हातचाला देऊया 1. हे 2 आणि हे 2 किती झाले, 4. 4मध्ये जर समजा आपण 7 मिळवले किती होते, 11. 11 आणि हे 12, म्हणजे 12शी आपण इथं 2, हातचाला देऊया 1. तर 1 आणि हा 7 झाले 8. 8मध्ये 2 मिळवल्यावर भेटते आपल्याला 10. तर 10शी इथं लिहूया 0, हातच्याला देऊया 1. 6 आणि 1 7 आणि ही बाकीची संख्या जशीच्या तशी. तर अशा प्रकारे 6व्याचं उत्तर. आता आहे 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला 3 संख्या दिल्या आहे. त्या तिन्ही संख्येची मांडणी आपण एकक दशक स्थान वापरून डावीकडे केलेली आहे. सगळी संख्येची मांडणी आपण केलेली आहे. आता पाहूया याची बेरीज. 9 आणि 9 होते 18. 18मध्ये 4 मिळवल्यावर किती होतील, तर आपण 4 रेषा काढून घेऊया. 2 3 4. 18 नंतरच्या ह्या नंतर काउंट करू या 4 रेषाला. 19 20 21 22. तर 22 भेटले, तर इथं लिहूया 2, हातच्याला देऊया 2. तर हे 2 आणि हे 4 किती होतात, 6. तर 6मध्ये 2 मिळवल्यावर होतात 8. 8मध्ये 4 मिळवल्यावर किती होतील, 12. तर इथं लिहूया 2 आणि हातच्याला देऊया 1. तर 6मध्ये 1 मिळवल्यावर भेटते आपल्याला 7. तर 7 भेटते. हे वाले 7 आणि हे 7 झाले 14. 14मध्ये मिळवूया आपण 5, म्हणजेच किती भेटतील आपल्याला, 19. तर 19 इथं लिहूया 9, हातचाला देऊया 1. तर हा 1 आणि हे 2 झाले 3 आणि हा 3. 3 आणि 3ची बेरीज झाल्यावर भेटते आपल्याला 6. इथं लिहूया 6. तर हा 1 जसेचं तसं, कारण की ती 0मध्ये कोणती संख्या मिळवली तर तीच संख्या भेटते म्हणून. आणि 8मध्ये 4 मिळवल्यावर भेटते आपल्याला 12. तर इथं लिहूया 2, हातचाला देऊया 1. हा 1 आणि हा 1 झाले 2 आणि हे 2 आणि हे 2 झाले 4. अशा प्रकारे 7व्याचं उत्तर. आता 8व्या संख्येची मांडणी केली आहे. तर तेव्हा बेरीज. 8मध्ये 4 मिळवल्यावर भेटते 12. तर 12शी तिथं 2 लिहूया, हातचाला देऊया 1. तर हे झाले 7 आणि 1 8. 8मध्ये 5 मिळवल्यावर भेटते 13. तर 13शी लिहूया 3, हातचाला देऊया 1. 6 आणि 6 होतात 12. 12 आणि 1 झाले 13. 13शी लिहूया 3, हातचाला देऊया 1. 5 आणि 1 झाले 6. 6 आणि 7 झाले 13. 13शी लिहूया 3, हातचाला देऊया 1. 5 4 आणि 1 झाले 5. 5 आणि 8 झाले 13. 13शी देऊया 3, हातचाला इथं 1. तर 1 आणि 3 झाले 4. 4 आणि 9 झाले किती, 4 आणि 9 पहा इथं पडूया 9 रेषा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 4 रेषा. 1 2 3 4. आता करा ह्या काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. भेटले ना 13. तर 13शी लिहायची इथं 3 आणि हातच्याला द्यायचा 1. 2 आणि 1 लिहायची, झाले किती, बेरीज झाल्यावर 3. तर अशा प्रकारे संख्या मांडत जायची. जर तुम्हाला बेरीज जमत नसेल तर संख्याच्या अशा रेषा पाडायच्या सगळ्या संख्याची. जशा मी इथं पहिले 9 संख्या पाडल्या, त्याच्यानंतर 3 आणि 1 4 संख्या पाडल्या, त्या सगळ्या काउंट केल्या. तर आपल्याला भेटले किती, 13. तर 13शी म्हणून इथं आपण 3 लिहिले, हातच्याला दिला 1. तर अशा प्रकारे होता प्रश्न 8व्याचं उत्तर. प्रश्न क्रमांक 9 याची बेरीजसुद्धा मी याची मांडणी केलेली आहे. डावीकडे साईडनं सगळी संख्या लिहिलेली आहे. आता करूया याची बेरीज. 7 आणि 7 होतात 14. 14मध्ये 2 मिळवल्यावर भेटतात आपल्याला 16. तर इथं लिहूया 6, हातचाला देऊया 1. 1 दिले. तर 3 आणि 4 होतात 7. 7मध्ये 2 मिळवल्यावर किती भेटतात, 9. हा 5. इथं 6 आणि 4 होतात 10. तर तिथं 0, हातचाला 1. 8मध्ये 1 मिळवल्यावर भेटते 9. तर अशा प्रकारे आहे आपल्या 9व्याचं बेरीज. 10व्याचं आपल्याला इथं 3 संख्या दिल्या आहे. या तिन्ही संख्येची मांडणी मी अशा प्रकारे केली आहे. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, सगळे स्थानावर संख्या ज्या पाहिजे त्या संख्या लिहिल्या आहे. आता पाहूया याची बेरीज. तर 9मध्ये 2 मिळवल्यावर किती भेटते आपल्याला, 11. तर 11मध्ये 5 मिळवल्यावर भेटते आपल्याला किती, 16. तर इथं लिहूया 6, हातचाला देऊया 1.
तर 1 आणि हा 4 झाले किती 5, 5मध्ये 3 मिळवल्यावर 8, 8मध्ये 6 मिळवल्यावर किती होतात, तर हे 8 पहिले लिहून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही 6. 1 2 3 4 5 6. आता ह्या सगळ्या रेषा काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 भेटले 14. तर इथं 14शी 4 लिहूया, हातचाला देऊया 1. तर 3मध्ये 1 मिळवल्यावर भेटते 4 आणि 4मध्ये 4 झाले 8. 8मध्ये 3 मिळवल्यावर किती भेटतील 11. 11शी लिहूया इथं 1, हातचाला देऊया 1. समजा तुम्हाला अशा संख्या मिळवताना जर हे जात असेल तर अशा प्रकारे रेषा पाडत जायचे सगळ्या आणि सगळ्या रेषा एका दमाने मोजत जायचे आणि त्याच्या संख्याची इथं जे आपल्याला उत्तर भेटतील ते उत्तर लिहत जायचे. तर आता पाहूया ही वाली. तर 2मध्ये 1 मिळवल्यावर भेटते आपल्याला 3. 3मध्ये आपण 5 मिळवल्यावर किती होईल 5 आणि 3 8. 8मध्ये 4 मिळवल्यावर किती होईल 12. तर 12शी इथं लिहूया 2, हातचाला देऊया 1. 6मध्ये 1 मिळवल्यावर भेटते किती आपल्याला 7. तर 7मध्ये 5 मिळवल्यावर किती भेटतील, रेषा काढून पहा. 1 2 3 4 5 6 7. 7 आणि हे 5 रेषा 1 2 3 4 5. आता ह्या सगळ्या रेषा एका दमानं मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 भेटले. तर म्हणून 12 म्हणून इथं 2 लिहायचे, हातच्याला द्यायचा 1. तर 1 लिहिला आणि 6मध्ये 1 मिळवल्यावर किती भेटतात 7. तर इथं लिहायचे 7 आणि हा 7 जसंच्या तसं. तर अशा प्रकारे होतं 10व्याचं उत्तर. तर अशा प्रकारे होते आपले सगळे प्रश्नाचे उत्तर. उदाहरण संग्रह 7 आणि उदाहरण संग्रह 8 कसे सोडवायचे आणि त्याची मांडणी कशी करायची. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी सोबत दिलेली बेल आयकॉन आहे त्याला दाबायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळपास जे कोणी मित्र असतील त्यांच्यासोबत शेअर करा. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.